बाणाईचे वडील तिच्या विवाहावरनं खूप चिंतित आहेत. रीतिरिवाजांचं, माणसाच्या अपेक्षांचं आणि आपल्या मुलीच्या भविष्याविषयीच्या चिंतेचं ओझं त्यांच्यावर आहे. आणि महत्वाची गोष्ट, तिथे बाणाईच्या विवाहाचा घाट घातला जातो आहे आणि हे अतिशय गंभीर आहे. तिची चहू बाजूनी कोंडी होती आहे देवा. अजामिळने तिला अत्यंत प्रेमाने वाढवलं, पण तसं तिचं आयुष्य कष्टातच गेलं. आता कुठे तिची इच्छा पूर्ण होईल, पण परीक्षा देणं काही चुकत नाही. देवा, याआधी तुम्ही जरी चंदनपुरीला गेला असलात तरी तुम्ही थेट बाणाईच्या घरी गेला होतात. त्यामुळे तुम्ही हा परिसर नीट पाहिला नसेल. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे गाव चंदनपुरी आणि हा बाणाईचा वाडा, ही वस्ती. ह्याच गावाच्या कडेने एक नदी वाहते आहे. वस्तीत काही माणसं आहेत ज्यांनी बाणाईच्या विवाहाचा घाट घातला आहे. बालूचं लगीन करायचं आहे. वस्ती विरळ आहे, त्यामुळे कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. प्रधानजी, तुम्ही काय निष्कर्षापर्यंत पोहोचला आहात? तुम्ही ज्यावेळी जेजुरी सोडून बाणाईकडे जाल तेव्हा ह्या वस्तीत न राहता तुम्हा दोघांसाठी राहण्याची वेगळी व्यवस्था करावी लागेल. म्हाळसा, म्हाळसा, मी तुला किती वेळा सांगितलं आहे की तू असा नमस्कार नको करूस. मी आत्ताच पूजा करून आले. मी तिथेही नमस्कार केला. तो नमस्कार मला पोहोचला म्हाळसा. तुम्ही माझे पती आहात, त्याआधी तुम्ही माझे आराध्य आहात, हे मी विसरले नाही आणि मला याचा विसर पडू नये. म्हाळसा, तू माझी अर्धांगिनी आहेस आणि अशी भक्त आहेस की जी आपल्या आराध्यावर रागावू शकते, त्याच्याशी भांडू शकते. नाही, तो राग माझ्या पतीवर असतो आणि तो कोणत्याही कारणाशिवाय अजिबात नसतो. तू, मी, आपण वेगळे आहोत का? नाही, आपण एक आहोत. खरं तर आपण सर्वजण एक आहोत. हे एकतत्व समजून घे. मला समजत नाही तोपर्यंत मला समजावून सांगा. हो, म्हाळसा, प्रधानजी गडावर आले आहेत. बरं झालं तुम्ही मला सांगितलं. मला त्यांना भेटायचे आहे. ते इतक्या मोठ्या प्रवासाहून आले आहेत. आता ते श्री लक्ष्मी देवींसोबत आहेत. त्यांना थोडा वेळ दे, मग ते तुला भेटायला येतील. मी तसं त्यांना सांगितलं आहे. म्हणजे
तुमची आणि त्यांची भेट झाली? हो, प्रवासाहून थेट ते मला भेटायला आले होते. म्हणजे काम महत्वाचं होतं. प्रधानजी जेव्हा तुला भेटायला येतील तेव्हा तुला हवे ते विचारून घे. तुम्ही अशा वाट पाहत उभ्या? मला कळलं तुम्ही येत आहात ते. कसा झाला प्रवास? ते मी सांगतोच, पण आधी सांगा तुम्ही कशा आहात? तुम्ही सोबत नव्हता तेव्हा कशातही मन लागत नव्हतं. आता मी परत आलो आहे, आता कुठेही जाणार नाही. तुम्ही आधी बसा बघू. बानूची भेट झाली का? हो देवी, आपल्या दृष्टीला इथून जे जे दिसतं त्यापेक्षा आणखीन खूप तिथे असतं. म्हणजे बाणाई खरंच खंडोबामय झाली आहे. ओम श्री मार्तंड भैरवाय नमः. प्रेम आणि भक्तीच्या परिसीमेवरती उभी आहे. जेजुरी पासून इतक्या दूर रानावनात एका छोट्याशा वस्तीत सगळ्या अडचणींमध्ये तिचं भक्ती प्रेम तिने जपून ठेवलं आहे. इतक्या प्रतिकूलतेत तिने हे साध्य केलं असेल तर तिचं निश्चितच कौतुक आहे. बर, मी इथून गेल्यानंतर इथे सगळं कुशल ना? हो, परंतु मला असं वाटतं की तुम्ही प्रथम म्हाळसा देवींना भेटून यावं. त्यांना खूप शंका आहे. मला कळतं आहे तुम्ही प्रवास करून आला आहात, तुम्हाला विश्रांती हवी आहे, परंतु तुम्ही म्हणताय ते योग्य आहे देवी. मी म्हाळसा देवींना भेटून येतो. म्हाळसेला हे काय सांगणार आणि कसं सांगणार आहे? प्रधानजी जेजुरीत आले आहेत आणि मी त्यांना भेटायला जाणार तर प्रधानजीच भेटायला येतील असं यांनी मला का सांगितलं? म्हणजे याआधी यांनी मला असं कधी सांगितलं नाही. म्हणजे प्रधानजी जे सांगणार आहेत ते अत्यंत महत्वाचं आहे. मी आत येऊ का? या ना. यांनी मला सांगितलं होतं तुम्ही आला आहात म्हणून. हो, त्यांची आणि माझी भेट झाली. हो, पण तुम्ही लक्ष्मी देवींना भेटलात का? त्यांना भेटला नसाल तर आधी त्यांना भेटा, मग आपण बोलूयात. तुम्ही इथून गेल्यामुळे लक्ष्मी देवींना एकटं वाटलं असेल. मी त्यांना भेटलो, पण इथे वेगळंच आश्चर्य आहे. मला कळलं नाही. मी त्यांना भेटायला गेल्यावर त्यांनी म्हटलं की आधी तुम्हाला भेटून घ्या. तुम्हाला आधी मी सांगतो. पण मला असे विचारायचे होते की तुम्ही कुठे गेला होता? मी चंदनपुरीला बानूकडे गेलो होतो.
प्रधानजी कुठेतरी जात आहेत, जेजुरी बाहेर. आत्ता येताना मला प्रधानजी भेटले. ते कुठेतरी बाहेर जात आहेत असं कळलं मला. पण इतके दिवस तुम्हाला गडावर सोडून, गड सोडून कशासाठी? मला असं कळलं की प्रधानजी जेजुरीच्या बाहेर गेले आहेत. हो, एक महत्वाचं काम होतं आणि ते काम प्रधानजींशिवाय दुसरं कोणीही करू शकणार नाही असं मला वाटलं. जर मी जाण्याआधी तुम्हाला सांगितलं असतं तर खरं कारण सांगणं अवघड गेलं असतं. तुम्ही स्वतः बानूला भेटायला गेला होतात. भेट एवढी महत्वाची होती? हो, श्री खंडेरायांची ती भक्त आहे. तिला सहाय्य करणं, तिच्या सुखाचा विचार करणं हे त्यांचं दायित्व आहे. हे तर मी अनेक वेळा ऐकत आले आहे. मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. देवी, मी तुमचा राग समजू शकतो, पण आता जे मी तुम्हाला सांगणार आहे ते ऐकल्यावर मला खात्री आहे तुमचा राग निघून जाईल. देवी, बानूचं लग्न ठरते आहे. तिच्या लग्नाला सहाय्य व्हावे म्हणून मी स्वतः तिथे गेलो होतो. काय सांगता आहात? हे खरं आहे? हो, हे खरं आहे. तुम्ही मला हे आधी का नाही सांगितलं? तिचं लग्न लवकरात लवकर व्हावं असा आमचा प्रयत्न आहे. तुम्ही खरंच खूप आनंदाची बातमी दिली आहे. पण मुलीसाठी स्थळ पाहिलं का? हो, स्थळ पाहून ठेवलं आहे. आता बोलणी करायची आहेत. लग्नासाठी जे सहाय्य हवे असेल ते मी करायला तयार आहे. मला तुम्ही आठवणीने सांगा की मी काय काय करू शकते. देवा, आता ह्या पुनवच्या रातच्याला म्या महाराजांनी जसं सांगितलं आहे तसं हळदीच्या शिवलिंगावर बेलाचं पान ठेवून तुम्हासनी भेटाय येईल बघा. बानू, 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 ते काय झालं का माया? म्हणजे अगं बस आता पाणी आणते म्या. घे पाणी पी. आता सांग मला काय. बानू, तुला पुनवच्या रात्री खंडोबासनी भेटायला जायचं आहे ना व? वय अगं ठाव हाय मला, मी त्याचीच वाट बघते हाय. अगं तेच सांगाय आले हाय म्या. आजच पुनव हाय, तुला आजच रातच्याला जायला हवं. आज पुनवची रात हाय वय. आता ग काय करू? काय करावं म्हणजे? जायचं आणि काय? अगं तसं नाही ग. म्हणजे अगं मागच्या खेपाला बी म्या जायचं ठरवलं आणि बा आता अंगणातच झोपला. तर ह्या येळेला बी बा अंगणातच झोपला तर काय करावं? आणि आज मागच्या खेपेला झालं तसं एक दिवस बी उशीर करून चालायचं नाही, कारण खंडोबांनी तुला आजच भेटायचं सांगावा तिला हाय. वय ग.
हळदीचे हे शिवलिंग जोपर्यंत आपल्या मूळ स्वरूपात राहील तोपर्यंत आपले श्री खंडेरायांशी असलेले अर्धांगिनीचे नाते अबाधित राहील. भृगु ऋषीने सांगितलेल्या तत्वाचे स्मरण ठेव. भृगु ऋषींनी जे भविष्य सांगितलं होतं ते आता कसं खरं होईल? त्यांचं ज्ञान कितीही अगाध असलं तरी दैवी चमत्कार होऊ शकतो. आता मला कशाचीच भीती नाही. आमच्या नात्याला कसलाही तडा जाणार नाही. ते एक वाईट स्वप्न होतं जे संपलं. म्हाळसा, लतिका, अगं काय झालं? थांब लतिका, मला अजिबात थांबवू नकोस. मी खूप आनंदी आहे. अगं, मला कळेल का आमच्या म्हाळसाला नक्की कसला आनंद झाला आहे? अगं मला तरी सांग. अगं लतिका, प्रधानजी इथे येऊन गेले. ते जेजुरीच्या बाहेर गेले होते आणि आपल्याला जी शंका आली होती ना ती खरी ठरली. ते बानूकडे गेले होते. पण त्यात तू आनंदी होण्यासारखं काय आहे? अगं ते कशासाठी गेले होते ते तरी ऐक. बानूच्या विवाहाची बोलणी चालली आहे. तिला सहाय्य व्हावं या हेतूने ते तिकडे गेले होते आणि यांनाही असं वाटतं की बानूचा विवाह व्हावा. खरंच? अगं हो, त्यांनी स्वतः मला सांगितलं. येऊ का? या ना, असं काय विचारता, या. मी येते. मी आता तुमच्याकडेच येणार होते. मला तुम्हाला एक सांगायचे आहे. तुम्ही इतक्या आनंदी दिसता आहात. काय झालं? आता प्रधानजी येऊन गेले, म्हणजे तुमचे हे येऊन गेले. मी त्यांना सांगितलं होतं तुम्हाला भेटायला, परंतु त्यांनी असं काय सांगितलं? इतके दिवस ज्या चिंतेने माझे मन पोखरून टाकले होते ती चिंता खरी ठरली नाही. हा माझा भ्रम होता. मी यांना उगाच दुखावलं, संशय घेतला. माझ्या मुखातून यांना नको नको ते अपशब्द निघाले. यांनी ते निमूटपणे सोसलं. मला समजावत राहिले. इतकं प्रेम केलं माझ्यावर. या क्षणी मला सत्य कळल्याचा आनंद असला तरी माझ्या हृदयात निवास करत असलेल्या माझ्या प्रिय देवाला मी दुखावलं याचं शैल्य मला आहे. माझ्या समक्ष शयन कक्षात तुम्ही त्या मुलीचे नाव घेतले नसते. तुमच्या स्वप्नात ती मुलगी आली नसती. मी तुमच्या सोबत असूनही तुम्ही त्या मुलीचा विचार करत होतात. बानू राज्याभिषेकाच्या वेळी राजवाड्यात कशी आली? माझ्या पतीमध्ये आणि माझ्यामध्ये कोणीही आलेलं मला चालणार नाही. म्हाळसाला ह्यांनी असं काय सांगितलं आहे की ह्या एवढ्या आनंदी आहेत? शब्दांचं असं काय मृगजळ तयार केलंय यांनी? हे बानूकडे जाऊन आले हे कळूनही ह्या आनंदी कशा? कसला विचार करता आहात? नाही, काही नाही. तुम्हाला यांनी काय सांगितलं याची मला उत्सुकता आहे. प्रधानजींनी तुम्हाला सांगितलं नाही? नाही, ते दूरच्या प्रवासाहून आले होते म्हणून मी फार प्रश्न विचारले नाही. बानूच्या विवाहासाठी यांनी आणि प्रधानजींनी तिला सहाय्य करायचे ठरवले आहे. आता मला पटलं आहे की बानू यांची केवळ भक्त आहे. मी देखील त्यांना सांगितले की मला देखील तिला सहाय्य करायचे आहे. माझ्याकडून जे जे सहाय्य होईल ते मी तिला करेन. बानूचं लग्न
कोणाशी होणार असं सांगितलं त्यांनी? प्रधानजींनी स्थळ पाहून ठेवले आहे. आता मला कळलं की ह्यांनी म्हाळसाला काय सांगितलं ते. म्हणजे बानूकडे गेलो होतो हे लपवूनही नाही ठेवलं आणि अर्धे सत्य सांगून टाकलं.